श्री शिवाय नमस्तुभ्यम. आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मी तुम्हाला नाम, शब्द आणि शब्दांच्या जाती याविषयी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण अशा शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत. त्या 8 जातीपैकी तिसरी म्हणलं तर विशेषण याविषयी सांगणार आहे मी तुम्हाला. विशेषण कशाला म्हणतात आणि विशेषणाचा उपयोग काय आहे आणि महत्त्व काय आहे हे सर्व काही मी या व्हिडिओमधून सांगणार आहे तुम्हाला. तर बघा, इथं खालील वाक्यांचे वाचन कर व अधोरेखित शब्दांचे निरीक्षण करा. इथं काही वाक्य दिलेले आहेत. त्या वाक्यांचं आपल्याला वाचन करायचं आहे आणि त्या वाक्यांचं आपल्याला अधोरेखित केलेल्या शब्दांचा अर्थ काय होतोय हा बघून घ्यायचा आहे. या ठिकाणी 2 याच्यामध्ये अधोरेखित केलेलं नाही आहे, पण 3रा वाक्यापासून केलेला आहे. राजू उंच मुलगा आहे. बाबांनी मला नवीन दप्तर आणले. लहान मुले मला आवडतात. हिरवा रंग छान वाटतो. मला परीक्षेत 10 पैकी 10 गुण मिळाले. माधवने 100 रुपये साठवले. त्याच्यानंतर मुलींना कच्चा आंबा आवडतो. मनोज धारवाडी पेढे आणला. शहाणी मुले आईवडिलांचं ऐकतात. तर बघा, या वाक्यामधील वरील वाक्यातील अधोरेखित शब्द नाम विशेषणांची माहिती देतात. उदाहरणार्थ, उंच मुलगा, यात मुलगा हे नाम आहे आणि उंच हे नामाविषयी विशेष माहिती सांगणार आहे. तर 100 रुपये यात नामांची संख्या सांगते. यावरून आपल्याला निश्चितपणे सांगू शकतो की नामाविषयी अधिक जास्त माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. नामाविषयी जे शब्द अधिक माहिती सांगते त्याला आपण काय म्हणतो? विशेषण. नामाविषयी विशेष माहिती सांगणारे. माधवने 100 रुपये साठवले किंवा मनोजने धारवाडी पेढे आणले. मनोज हे नाम आहे, धारवाडी हे म्हणजे नामाविषयी विशेष पेढे आणला. कसले पेढे आणला? धारवाडी. विशेष माहिती सांगणे. तर याला नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो. विशेषण जाणून घेण्यासाठी वाक्यातील नामाला कसा किंवा किती हा प्रश्न विचारल्यानंतर आपणाला विशेषण समजतं. तर इथं खाली दिलेलं आहे, मला गोड पदार्थ आवडतात. पदार्थ हे नाम आणि कसा पदार्थ आवडतो तुम्हाला? गोड पदार्थ. गोड हे काय आहे? विशेषण आहे. नामाविषयी विशेष माहिती सांगणारे, आपण आत्ताच शिकलो, नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतो. त्यानंतर रमेश 2 रुपये आणले. रमेशने काय आणलं? रमेश हे नाम आहे आणि किती रुपये आणले? 2 रुपये हे विशेष आहे. नामाला कसा हा प्रश्न विचारून येणारा उत्तर गुण दाखवितो. नामाला किती हा प्रश्न विचारून येणारे उत्तर संख्या किंवा प्रमाण दाखवितात. यावरून गुणविशेषण आणि संख्या विशेषण असे